मध्ये विकामना डुलतोय. विकसित भारत बिल्डेथॉन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या लोकल फॉर वोकल या उपक्रमात मी सहभाग घेतला आहे. माझ्या उपक्रमाचे नाव किमया कल्पवृक्षाच्या फांद्यांची हा उपक्रम मी सादर करीत आहे. माझ्या शाळेचे नाव विगोलिवे विद्या मंदिर दिव्यागर आहे. आम्ही कोकणामध्ये राहतो. कोकणात जर बघायला गेलं तर नारळाची झाडे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्या फांद्यांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. आत्ताच्या काळात जे पत्रे वगैरे वापरतात, परंतु अगोदरच्या काळात जे पत्रे वगैरे वापरायचे तर ते अगोदरच्या काळामध्ये झापांचा वापर पावसापासून संरक्षण करण्यासाठी झापाचा वापर करायचे. झाप म्हणजेच माडाची फांदी. हे अशा प्रकारे झाप विणले जाते. ह्यामुळे पावसापासून संरक्षण करता येते. तसेच झापापासून वेगवेगळ्या वस्तू बनवल्या जातात. पोपट, कंदील, फुले अशा वेगवेगळ्या वस्तू आपण तयार करू शकतो. ह्या अशा प्रकारे कंदील आपण बनवू शकतो. दिवाळीसाठी अशा वेगवेगळ्या इको फ्रेंडली आहेत हे कंदील. अशा वस्तू आपण बनवू शकतो. म्हणून दिव्यागर गावाला नारळ सुपारीच्या बागा खूप मोठ्या प्रमाणात लाभलेल्या आहेत. तसेच बघायला गेलं तर सजावटीसाठी सुद्धा या वस्तूंचा वापर केला जातो. वेगवेगळ्या मोठी मोठी बांधकामं यांसाठी सुद्धा खूप वापर केला जातो. अनेक इतर कामांसाठी सुद्धा यांचा वापर केला जातो. तसेच माडांच्या झावळ्यांपासून केळसुणी सुद्धा तयार करता येते. केळसुणी म्हणजे झाडू. काय केलेली नाही. तसेच ही अशा प्रकारे झाडू बनवता येते. सुकलेल्या माडाच्या झापांपासून ही अशी झाडू तयार करता येते. तसेच माडाच्या झापाच्या फांद्यांपासून झोपडी व समुद्रातील होड्यांचे संरक्षण सुद्धा करता येते. झावळ्यांच्या सालीचा उपयोग कचरा जाळण्यासाठी सुद्धा होतो. तसेच वर्ग सजावटीसाठी सुद्धा या वस्तूंचा सध्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करतात. परंतु त्याच्याऐवजी जर या वस्तूंचा वापर केला तर तो पर्यावरणाच्या दृष्टीने चांगला आहे. आणि प्लास्टिक मुक्त, पर्यावरणपूरक आणि सहज उपलब्ध होणाऱ्या या वस्तू आहेत. या वस्तू कोठेही सहज मिळू शकतात. तसेच या वस्तू आकर्षित, सुंदर व मनमोहक अशा वस्तू दिसतात. तसेच एखादी गोष्ट आपण त्या विणलेल्या